ഇന്നത്തെ വിശുദ്ധ സഭായോഗം നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ വലിയ ആത്മീയ ഉന്നതിക്കും ഹാലറിവിന് കാരണമായി തീരുവാൻ ദൈവനാമം നമ്മുടെ മധ്യത്തിൽ മഹത്വപ്പെടുവാൻ രക്തം ചെയ്ത് നമുക്ക് ഒരുമിച്ച് ദൈവസന്നിധിയിൽ പ്രാർത്ഥിക്കാം. ഹല്ലേലൂയ. സ്തുതികൾക്കും പുകഴ്ചയ്ക്കും യോഗ്യനായ ദൈവത്തിന്റെ വലിയ നാമം ഈ പകലിലും നമ്മുടെ മധ്യത്തിൽ മഹത്വപ്പെടേണ്ടതിന് ദൈവകരങ്ങളിലേക്ക് നമ്മെ തന്നെ ഏൽപ്പിച്ചു കൊടുക്കും. पवित्र सभा की आशीषों के लिए हम मिलकर प्रार्थना करेंगे. प्रेज़ द लॉर्ड. पवित्र आत्मा की उपस्थिति से हालेलुया आराधना संपन्न होने के लिए हम मिलकर प्रार्थना करेंगे. जैसे हमारा पैसा नहीं बल्कि दुगना आशीष पाकर अपने घर की ओर जाना है. परमेश्वर वास्तव में हम सबको टच करने के लिए, अपनी आवाज हमें सुनाने के लिए, अपने इच्छा को हमारे बीच में जताने के लिए हालेलुया प्रेज़ द लॉर्ड हाथ बढ़ाकर हमें टच करने के लिए हम मिलकर प्रार्थना करेंगे. Hallelujah.
तीन लोगों को लूट डाले और दरिद्रों के दोहराने के कारण परमेश्वर कहता है, अब मैं उठूंगा और जिस पर वे पुकारते हैं उसे मैं चैन से विश्राम दूंगा। तू ही है परमेश्वर, उनकी रक्षा करेगा, उनको इस काल के लोगों से सर्वदा के लिए बचाए रखेगा। साथ में पढ़िए। प्रभु की उपस्थिति का गंभीरता में समझकर प्रभु की उपस्थिति में बैठना है। प्रेज़ द लॉर्ड। प्रभु के बारे में 4 परिभाषा है। एक परिभाषा परमेश्वर प्रेम है, दूसरा परिभाषा परमेश्वर आत्मा है, तीसरा परिभाषा परमेश्वर ज्योति है, चौथा परमेश्वर भस्म करने वाला आग है। एक साथ परमेश्वर प्रेम है, साथ साथ भस्म करने वाला आग भी है। देखिए कितना अग्नि है। परमेश्वर की उपस्थिति में जब हम आते हैं, हम लोग इस उपस्थिति का रेस्पेक्ट करते हुए हम प्रभु की उपस्थिति में बैठना है। प्रेज़ गॉड, हालेलुया। आइए हम कुछ समय हम परमेश्वर को आराधना करना चाहते हैं।
വാക്യങ്ങൾ നമുക്കത് വായിക്കാം. प्रकाशित वाक्य 3 अध्याय उसका प्रथम वाक्य से पढ़ेंगे. Praise the Lord. ഈ സഭയുടെ പ്രത്യേകതകളെ കുറിച്ച് പറയാൻ और इस ആഗ്രഹിക്കുന്നു. कलीसिया की खासियत के बारे में बताना चाहूंगा. ഒന്ന്, ഈ സഭ ജീവച്ഛവമായ സഭയാണ്. और ये एक खासियत है कि ये जो है कलीसिया जीवन है करके बोलते हैं पर मरा हुआ है कलीसिया. രണ്ട്, ഉറങ്ങുന്ന സഭയാണ്. और दूसरा नींद लेने वाले कलीसिया है. മൂന്നാമത്, ചാവാറായ ശേഷിപ്പുകളുടെ സഭയാണ്. और तीसरा जो है इस प्रकार जो है लगभग मर चुका हुआ कुछ लोगों की एक भीड़ होने वाली कलीसिया है. പ്രാപിക്കുകയും കേൾക്കുകയും ചെയ്തത് ഓർക്കുകയും കാക്കുകയും ചെയ്യാത്ത സഭയാണ്. और जो बात उन्होंने प्राप्त किया है, सुना है और अपने जीवन में जो है प्राप्त किया है, उन बातों को स्मरण ना रखने वाले कलीसिया. അടുത്തത് മാനസാന്തരമില്ലാത്ത സഭയാണ്. और अगला जो है मन फिराव ना होने वाले कलीसिया है. അടുത്തത് കർത്താവിന്റെ വരവിന്റെ പ്രത്യക്ഷതയെ കുറിച്ച് യാതൊരു പ്രൈസ് ദി ലോർഡ് ബോധ്യങ്ങളോ ഓർമ്മയോ ഇല്ലാത്ത സഭയാണ്. और अगला प्रभु यीशु मसीह की आगमन के बारे में किसी भी प्रकार के समझ या उसकी तैयारी या उस प्रकार की जो इंतजार ना करने वाले कलीसिया. നിങ്ങൾ പ്രൈസ് ദി ലോർഡ് സാമ്പത്തികമായി നമുക്കൊരു ഉയർച്ച വന്നിട്ടുണ്ട്. आर्थिक रीति से उन्नति हम प्राप्त कर चुके हैं. സമൂഹത്തിൽ നമുക്കൊരു വിലയും നിലയൊക്കെ വന്നിട്ടുണ്ട്. और लोगों के सामने, 4 लोगों के सामने हमारे अपना नाम होता है. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ഇതൊക്കെ എന്ത് ചെയ്തെന്നറിയാമോ? ദൈവത്തോടുള്ള നമ്മുടെ സ്നേഹവും നമ്മുടെ ലഗാവും നഷ്ടപ്പെടുത്തി കളഞ്ഞു. और ये सब क्या कर दिया है? परमेश्वर की ओर हमारी प्रेम और परमेश्वर की ओर हमारे लगाव को इसने खत्म कर चुका है. പുറമേശ്വർ അതുകൊണ്ടാണ് പൗലോസ് അപ്പോസ്തലൻ പറഞ്ഞത്, ഭക്തിയുടെ വേഷം ധരിച്ച് അതിന്റെ ശക്തിയെ കെടുത്തി കളയുന്ന ഒരു തലമുറ. और इसलिए प्रेरित पौलुस इस प्रकार बताते कि भक्ति की वेश को पहनते हुए उसकी सामर्थ को बुझा देने वाले एक पीढ़ी. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ദൈവം തന്റെ രക്തം കൊണ്ട് പ്രൈസ് ദി ലോർഡ് സമ്പാദിച്ച സഭയെ കുറിച്ച് പറഞ്ഞു, ഞാൻ എന്റെ സഭ. और परमेश्वर ने अपने लहू के द्वारा कमाया हुआ प्राप्त किया हुआ कलीसिया को इस प्रकार बताते कि मैं मेरा कलीसिया. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. കർത്താവാണ് സഭയുടെ നാഥൻ. और परमेश्वर कलीसिया की नाथ. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. സഭ കർത്താവിന്റെ സഭ ഉറങ്ങുന്ന സഭയായി ചത്ത സഭയായി കാണാൻ പ്രൈസ് ദി ലോർഡ് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നില്ല. और कलीसिया के नायक परमेश्वर है तो परमेश्वर कभी भी अपने कलीसिया को मरा हुआ कलीसिया के समान, नींद में गया हुआ कलीसिया के समान देखना नहीं चाहते. ആത്മാവ് നഷ്ടപ്പെട്ട് ആത്മാവ് തമ്മിൽ വിട്ടുപോയി ആത്മാവിൽ മരിച്ച ഒരു സമൂഹത്തിന്റെ ശവപ്പരമ്പരയല്ല ദൈവസഭയെ കർത്താവ് കാണാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. और जो आत्मा नष्ट हो चुका हुआ, नहीं तो आत्मा यहाँ से निकल चुका हुआ इस प्रकार की एक बंजर भूमि के समान परमेश्वर कलीसिया को देखना नहीं चाहते. ഹാലലൂയ. മാനസാന്തരമില്ലാത്തൊരു കൂട്ടത്തെയല്ല ദൈവം കാണാൻ വരുന്നത്, മറിച്ച് കർത്താവിന് വേണ്ടി ഹാലലൂയ വിശുദ്ധിയോടെ കാത്തിരിക്കുന്ന ഒരു സമൂഹത്തെയാണ്. और मन फिराए हुए झुंड को देखने के लिए नहीं, बल्कि मन फिराते हुए पवित्रताई के साथ प्रभु की इंतजार करने वालों को लेने के लिए प्रभु आना चाहते हैं. ഹാലലൂയ. ദൈവമക്കളെ, ദൈവം ഈ സഭകളോട് ദൂത് പറയുമ്പോൾ और हे मेरे प्रियो, जब परमेश्वर कलीसिया उसने वाणी देते समय പ്രൈസ് ഒന്ന് അവരെ പ്രൈസ് ചെയ്യും. God appreciate them. और सबसे पहला परमेश्वर उन्हें जो है उनकी तारीफ करते हैं. രണ്ട്, അവരെ കറക്റ്റ് ചെയ്യും. और दूसरा उन्हें जो है इस प्रकार उन्हें सुधारते हैं. മൂന്ന്, അവരോട് വാണിംഗ് കൊടുക്കും. और तीसरा उन्हें चेतावनी देते हैं. നാലാമത് അവർക്ക് പ്രോമിസ് കൊടുക്കും. और चौथा उन्हें इस प्रकार वायदा देते हैं. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ദൈവം നമ്മെ വാൺ ചെയ്യുന്നുണ്ടെങ്കിൽ അതിന്റെ പുറകിൽ ഒരു പ്രോമിസ് ഉണ്ടെന്ന് ദൈവമക്കൾ മറന്നു ये പോകും. बात समझ रहे हैं कि अगर परमेश्वर हमें कोई चेतावनी देते हैं तो उसके पीछे एक वायदा भी है. അവസാനം ഒരു പദം പറയുന്നുണ്ട്, അത് പറഞ്ഞങ്ങ് നിർത്താം. और आखिरी में एक और शब्द वहां पर बताया, वो बताकर मैं समाप्त करना चाहूंगा. ഉടുപ്പ് മലിനമാകാത്ത കുറെ പേര് ഈ സഭയിലുണ്ട്. और अपने वस्त्र अशुद्ध ना किया हुआ एक बड़ी झुंड इस कलीसिया के अंदर है. ദൈവത്തിന് പ്രതീക്ഷ അവരില്. और परमेश्वर की जो उम्मीद, परमेश्वर की आशा उन पर टिकी है. പ്രൈസ് പൂർണ്ണമായ ഒരു അവശേഷമായിട്ടില്ല. और पूरी रीति से एक झुंड तैयार नहीं हुआ है. അത് ഉടുപ്പ് മലിനമാകാത്ത ചിലർ ആ സഭയ്ക്കകത്തുണ്ട്. അവരിലാണ് ദൈവത്തിന്റെ പ്രതീക്ഷ. और अपने वस्त्र में गंदगी ना लगा हुआ कुछ झुंड है, उन पर परमेश्वर की आशा उम्मीद टिका है. ചോദിച്ചു പറഞ്ഞ് ജീവിതങ്ങൾ ദൈവസഭയിലേക്ക് और വരേണ്ടിയിരിക്കുന്നു. इन दिनों में जो है कलीसिया को ढूंढते हुए
प्रकार बोल रहे हैं कि अगर वहां पर जाए तो मुझे आत्मिक उन्नति होगा। പ്രൈസലേക മുടിയൻ പുത്രന്മാർ ധൂർത്തപുത്രന്മാർ യഥാസ്ഥാനപ്പെട്ട് മടങ്ങി വരാൻ ഈ സമയം അഭയസ്ഥാനമാകട്ടെ. और कई सारे उड़ाऊ पुत्र जो है मन फिराते हुए प्रभु की उपस्थिति में आने का एक जगह बनने पाए, പ്രാർത്ഥനയുടെ ജനയാകട്ടെ, प्रार्थना की जगह बनने पाए, ആരാധനയുടെ ജനയാകട്ടെ, आराधना की जगह बनने पाए, ദൈവശാന്തി വിളങ്ങുന്ന ജനയാകട്ടെ. परमेश्वर की उपस्थिति उतर आने वाली जगह बनने पाए। ഹല്ലേലൂയ. പ്രൈസലോട്. ഈ യോഗത്തിൽ ബാദശായിലും ബാദശായുടെ കൂടത്തിൽ എത്തിച്ചേരാൻ നമുക്ക് കഴിഞ്ഞാൽ അതിൽ പരം വേറൊരു സന്തോഷമില്ല ദൈവമക്കളെ. और इस दुनिया में चाहे बादशाह या शेखशाह भी ना हो, पर शेखशाहों के साथ अगर हम पहुंच जाए तो उससे भी बड़ा अनुग्रह और उससे भी बड़ा भाग्य क्या उसका और कुछ नहीं है। നമ്മളെ പോക്കുന്ന ഒരു പട്ടാളത്തിലെ സൈന്യാധിപനാകുന്നതിനേക്കാൾ ജയിച്ച ഒരു പട്ടാളത്തിലെ ശിപ്പായി ആയിരിക്കുന്നവര്. और ये मेरे प्रियो जो है हारने वाले, पराजित होने वाले एक सेना की सेनापति होने से भी बढ़कर जो विजय को प्राप्त करने वाले उस सेना की छोटा सिपाही होना बड़ी बात है। ഹല്ലേലൂയ. സ്വർഗരാജ്യത്തിന്റെ മുറ്റത്ത് ചെല്ലാൻ പറ്റിയാലും അത് വലിയ കാര്യമുണ്ട്. और स्वर्ग राज्य की उस आंगन में भी अगर हम प्रवेश कर पाए तो वो हमारे लिए बड़ी बात है। പ്രൈസലോട്. ഈ ഉണർവെന്നിൽ പുറപ്പെടട്ടെ. अरे बीमारी जो है, जागृति जो है उससे शुरुआत होने पाए। പ്രൈസലോട്. അത് കർത്താവേ ഞങ്ങളുടെ സഭയിൽ കത്തി പടരട്ടെ. और हमारे कलीसिया के अंदर एक आग के समान वो फैलने में, അത് ഞങ്ങളുടെ ദേശത്തൊന്ന് വ്യാപരിക്കട്ടെ. और हमारे देश में जरा फैलने में प्रभु। പ്രൈസലോട്. ദൈവത്തിന് പ്രതീക്ഷയുള്ളവർ ഈ സഭയിലുണ്ട്. और परमेश्वर को जो आशा है और आशा रखा हुआ कुछ लोग कलीसिया के अंदर है। ആശ എത്തിപ്പോയിട്ടില്ല. अभी भी हमारी आशा, हमारी उम्मीद नष्ट हुआ नहीं है। ഓ പ്രതീക്ഷയുടെ നാമ്പുകൾ പ്രൈസലോട് ചില കുഞ്ഞുങ്ങളിൽ പരിശുദ്ധാത്മാവ് കാണുന്നു. और आशा की किरण जो है परमेश्वर की पवित्र आत्मा कुछ बच्चों के ऊपर देखते हैं। സ്വത്രം ഒരിക്കൽ കൂടെ നമ്മളെ ധരിപ്പിച്ചു. और एक और बार जरा हम अपने आप को परमेश्वर के हाथों में समर्पित करें। Praise. And the Lord of peace will soon crush Satan, and the Lord will crush him underneath your feet. And the Lord of peace will soon crush Satan, and the Lord will crush him underneath your feet. क्योंकि जब जब हम गाते हैं हमारा आत्मिक जो है प्रेज रोज बढ़ते बढ़ते जाते हैं. प्रेज और खेत बड़े हैं, पके हुए मजदूर अभी भी थोड़े हैं. प्रेज और हर हालत में हम उसको क्या करना है, ईंधन वसूल करना है. आइए एक और बार अपनी आंखों को बंद करें, हम मिलकर इस समय हम प्रार्थना हमारी प्रार्थना सुने इसलिए प्रभु को धन्यवाद करें. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. हमारा पिता परमेश्वर का प्रेम और यीशु मसीह का पवित्र आत्मा का साथ हम सबके साथ, विशेषकर इस कलीसिया के साथ हमेशा हमेशा होती रहे. जय होते देने वाले यीशु मसीह को हाथ उठाकर हालेलुया बोलिए.